नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, कंबाईनची तयारी करत असताना प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर पाहणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर क्वेशन हे तुम्हाला या ठिकाणी तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने चालला आहे की नाही हे देखील या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या अभ्यासातील आत्मविश्वास देखील इथे या ठिकाणी वाढवत असतो. आपण जो अभ्यास या ठिकाणी केलेला आहे, त्या अभ्यासावर आधारित पी-वाय-क्यू जर आपल्याला सॉल्व्ह करता आले, तर समजून घ्या की आपण योग्य ट्रॅकवर या ठिकाणी आहोत. कंबाईनच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि खास करून इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळावेत, या इराद्यानं आपण आपल्या या आजच्या सेशनमध्ये काही महत्त्वाचे पी-वाय-क्यूज इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि या पी-वाय-क्यूमध्ये दिलेल्या जे काही पर्याय आहेत, त्या प्रत्येक पर्यायावर देखील आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे. कारण लक्षात घ्या, आयोगानं काय केलेलं आहे, इतिहासाचे प्रश्न खास करून विचारत असताना त्यांनी दिलेल्या पर्यायांमधलाच एक पर्याय उचलून नवीन प्रश्न इथे या ठिकाणी आयोग करत असतो आणि म्हणून मग प्रिव्हियस इयर क्वेशन पेपरवर आपल्याला पकड असणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं राहतं. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आज आपण एक महत्त्वाचं सत्र इथे करणार आहोत, ज्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचं काय नेमकं योगदान या ठिकाणी राहिलं, या टॉपिकवर आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे. लक्षात घ्या, आजचं सेशन सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला मी या ठिकाणी देतो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जर का तुम्ही या ठिकाणी डाउनलोड अद्यापपर्यंत केलं नसेल, तर प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. अन्यथा आपल्या या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला या पद्धतीच्या ॲप्लिकेशनच्या या ठिकाणी लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्या लिंकवरनं तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कारण लक्षात घ्या, इतिहास विषय अभ्यासत असताना जिथं-जिथं ज्या-ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये हा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळतो, त्या सर्व सब्जेक्टशी संबंधित महत्त्वाच्या बॅचेस, हिस्ट्रीच्या संबंधित सर्व बॅचेस आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर इथे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, या ॲप्लिकेशनमध्ये ₹10 पासून बॅच इथे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळं अत्यंत गरिबातल्या गरीब विद्यार्थ्याला देखील परवडेल अशा प्रकारच्या बॅचेसची प्राइस आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला इथे या ठिकाणी मिळणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपण आता सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. लक्षात घ्या, कंबाईनच्या पी-वाय-क्यूशी संबंधित. कृषी सेवा 2017च्या क्वेशन पेपरमध्ये एक प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला मिळाला. तर लक्षात घ्या, कृषी सेवा 2017च्या पेपरमध्ये हा एक प्रश्न आहे. टिळक आणि शिवराम पंत यांच्या साक्षीनं भारतातील परदेशी कापडाची पहिली होळी डॅश डॅश येथे पेटवली गेली. लोकमान्य टिळक आणि शिवराम पंत यांच्या साक्षीने या ठिकाणी भारतातील पहिली विदेशी कपड्यांची होळी जी आहे ती कुठे पेटवण्यात आली. तर आपल्याला पर्याय बघा दिलेले आहेत. मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे आणि मद्रास आहे. तर लक्षात घ्या, याचं राइट आन्सर काय आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. याचं स्पष्टीकरण मी जरूर या ठिकाणी देईल. लक्षात घ्या, भारतामध्ये 1905 ते 1908 या दरम्यान स्वदेशी चळवळ या ठिकाणी सुरू केलेली होती. तर या स्वदेशी चळवळीमध्ये चतुःश्रुती कार्यक्रम जे होते, हे चतुःश्रुती कार्यक्रम इथे या ठिकाणी स्वीकारण्यात आले होते, असं आपल्याला पाहायला भेटतं. या चतुःश्रुती कार्यक्रमांमध्ये एक होतं ते म्हणजे बहिष्काराचं तत्व. दुसरं जे होतं ते म्हणजे स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचं तत्व. त्याचबरोबर तिसरं होतं ते म्हणजे राष्ट्रीय शिक्षण जे आहे, तर त्या राष्ट्रीय शिक्षणाचा या ठिकाणी पुरस्कार आणि त्याचबरोबर चौथं या ठिकाणी होतं ते म्हणजे स्वराज्याची मागणी. तर या प्रकारच्या 4 तत्वांच्या आधारावर, या चतुःश्रुती तत्वांच्या आधारावर 1905 ची स्वदेशी चळवळ सुरू झाली होती, असं एकंदरीत दिसतं. साहजिकच इंग्रजी वस्तूंचा बहिष्कार, इंग्रजी शाळांचा बहिष्कार, अशा प्रकारचा बहिष्कार इथे या ठिकाणी करण्यात आला होता. साहजिकच या संदर्भामध्ये विदेशी कपड्यांची होळीचा कार्यक्रम हे या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर शिवरामपंत परांजपे जे आहे, तर त्यांच्या माध्यमातून इथे या ठिकाणी पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोरच्या रस्त्यांवर इथे या ठिकाणी आयोजित केला होता. या होळीच्या कार्यक्रमाचं, या विदेशी कपड्यांच्या बहिष्काराच्या कार्यक्रमामध्ये पाहायला असं भेटतं, की आपल्याला नाव एक महत्वाचं आहे ते म्हणजे विदा सावरकर. हे विदा सावरकर त्यावेळेस फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांचे एक मित्र होते, त्यांचं नाव होतं चिंचाळकर. तर सावरकर आणि चिंचाळकर हे दोघंही या अ, टिळकांनी ही जी काही विदेशी कपड्यांची होळी केलेली होती, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते, असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून मग त्यावेळेसचे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते आर.पी. परांजपे, ज्यांना रँगलर परांजपे पण म्हटलं जातं. तर त्यांनी सावरकर आणि चिंचाळकर यांचा प्रवेश जे आहे, तो इथे या ठिकाणी रद्द केला होता
अशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतं. मग आर.पी. परांजपेंनी या ठिकाणी सावरकर आणि चिंचाळकर यांचा प्रवेश रद्द केल्यामुळं या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी एक केसरीमध्ये एक लेख या ठिकाणी लिहिला होता. हे आमचे गुरु नव्हेतच या नावाचा. इथे लिहितो बघा. हे आमचे गुरु नव्हेतच, हे आमचे गुरु नव्हेतच या नावाचा या ठिकाणी एक लेख या ठिकाणी नव्हेतच या नावाचा हा एक लेख टिळकांनी केसरीमध्ये आर.पी. परांजपेंना उद्देशून लिहिला होता, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या, या लेखाच्या संदर्भात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आर.पी. परांजपेंच्या संदर्भात पण प्रश्न अशा स्वरूपातील विचारला जाऊ शकतो. ब्रॅगडन परांजपे हे लक्षात असू द्या. आता बघा हे शिवरामपंत परांजपे जर आपण बघितले, हे टिळकांच्या सहकारी होते लक्षात घ्या. आता हे टिळकांचे सहकारी जे होते शिवरामपंत परांजपे तर त्यांचं एक महत्वाचं वर्तमानपत्र होतं, ज्या वर्तमानपत्राचं नाव होतं काळ आणि म्हणून यांना काळकर्ते परांजपे या नावानं पण संबोधलं जात होतं. त्या शिवरामपंत परांजपेचं एक मोठं योगदान या ठिकाणी राहिलं सावरकरांच्या जीवनामध्ये. का बरं? कारण या शिवरामपंत परांजपेंच्या काळ वर्तमानपत्रातूनच त्यांनी जोसेफ मॅझेनीच बद्दलची लिखाण काळ या वर्तमानपत्रामध्ये होते आणि त्या वर्तमानपत्राचे वाचक हे सावरकर या ठिकाणी होते. काळ वर्तमानपत्रांमध्ये जोसेफ मॅझनी बद्दलची जी माहिती या ठिकाणी सावरकरांना मिळाली, त्याच माध्यमातून सावरकरांनी आपल्या मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर या ठिकाणी अभिनव भारत या नावाच्या संघटनेमध्ये केल्याचं दिसून येतं. जोसेफ मॅझनीनं यंग इटली नावाची संघटना स्थापन केली तिच्या धर्तीवर मित्रमेळाचं नाव बदलून अभिनव भारत अशा पद्धतीने केलं गेलं होतं, असं एकंदरीत दिसतं. तर हा एक महत्वाचा इतिहास आपल्याला लक्षात येऊ द्या. चतुःश्रुती कार्यक्रम ते कोणते होते, हे पण तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे ना. स्वदेशी चळवळ जर आपण बघितली तर स्वदेशी चळवळीमध्ये पुणे, मुंबई या भागातील चळवळीचं नेतृत्व हे टिळकांकडे या ठिकाणी आलेलं होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याचबरोबर पंजाब आणि लाहोर या भागातील चळवळीचं नेतृत्व हे लाला लजपतराय इथे या ठिकाणी करत होते. बंगाल प्रांत जर आपण इथं पाहिलं, तर बंगाल प्रांताचं त्यावेळेस या ठिकाणी स्वदेशी चळवळीचं नेतृत्व हे रवींद्रनाथ टागोर आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या ठिकाणी करत होते आणि मद्रास प्रांतामध्ये दक्षिणेकडे व्ही.ओ. चिदंबरम पिल्ले यांच्याकडे ही जबाबदारी इथे या ठिकाणी सोपवली गेली होती. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. दिल्लीमध्ये रजा खान या ठिकाणी होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा प्रकारे स्वदेशी चळवळीचे नेते इथे या ठिकाणी डिसाईड केलेले होते, कोणी कोणत्या भागामध्ये जाऊन या ठिकाणी काम करायचं. तर पुणे मुंबईची जबाबदारी टिळकांवर या ठिकाणी होती, हे लक्षात घ्या. या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा हा पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल, की लोकमान्य टिळकांनी या संदर्भामध्ये स्वदेशी वस्तू प्रसारणी सभेची स्थापना केली होती, लक्षात घ्या. तर स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा ही लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर लोकहितवादी जे होते, त्यांचा मुलगा या ठिकाणी होता. ज्याचं नाव होतं नानासाहेब देशमुख. त्या नानासाहेब देशमुख आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक या दोघांनी स्वदेशी वस्तू प्रसारणी सभेची स्थापना या संदर्भात केली होती, ज्यातून स्वदेशी वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्वीकार भारतीयांनी करावा या संदर्भात अपील इथे या ठिकाणी करण्यात आली होती, असं दिसून येतं. तुला पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. आता बघा पुढचा प्रश्न हा या ठिकाणी योग्य जोड्या जुळवाचा आहे. मी नेहमी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, नेहमी सांगत पण आलेलो आहे. जोड्या जुळवा जेव्हा असा प्रकारचा प्रश्न येईल, तेव्हा लक्षात घ्या हा प्रश्न आपल्याला सोडायचा नाहीये. या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळवायचेच आहे. कारण लक्षात घ्या, यामध्ये जर आपण बघितलं 4 पर्यायांमध्ये एक जरी जोडी जर का जुळली, की लगेच उत्तर तुम्हाला इथे या ठिकाणी मिळून जातं, हे लक्षात घ्या. त्यामुळं अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा असेल, तेव्हा आपल्याला समजायचं की चला आपल्याला हे 2 मार्क जे आहेत ते इथे या ठिकाणी मिळणारच आहेत. ठीक आहे ना? तर बघा योग्य जोड्या जुळवा. कंबाईनच्या पेपरमध्ये आपण बघितलं तर एक-एकच मार्क या ठिकाणी आहे. राज्यसेवेला 2 मार्क असतात बघा. तर बघा योग्य जोड्या जुळवा. कृषी सेवा 2017 चा पेपर आहे. कृषी सेवा 2017 च्या पेपरमध्ये 1857 च्या उठावाशी संबंधित या सगळ्या जोड्या आपल्याला पाहायला भेटतात किंवा आपण हां, येस 1857 च्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणी-कोणी, कुठे-कुठे काम केलं, त्याशी संबंधित जोड्या जुळवा, अशा प्रकारचे प्रश्न आहे. कोल्हापूर बघा. आता कोल्हापूर जर आपण बघितलं, कोल्हापूर, खान्देश, मुंबई आणि नाशिक असं आहे. भगवंतराव निळकंठराव, रामजी शिरसाट, त्यात भीमा नाईक, गोलबार दुबे असे हे जे पर्याय आहेत ना, हे तुम्हाला खूप वेळा पी-वाय-क्यूजमध्ये या ठिकाणी दिसून येतात बघा. जेव्हा तुम्ही आता उद्या परवा होणारा जो काही कंबाईनचा पेपर आहे, त्या पेपरमध्ये जरी तुम्ही या ठिकाणी गेला, तर असे पर्याय तुम्हाला दिसतीलच बघा. 1857 च्या उठावात महाराष्ट्राचं योगदान काय राहिलं आणि
कोणत्या ठिकाणी कोणी विद्रोह या ठिकाणी केला? तर हे प्रश्न रिपीट होतायत वारंवार. म्हणून पी-वाय-क्यू या ठिकाणी पाहायचे असतात, लक्षात घ्या. आता बघा कोल्हापूरमध्ये कोणी विद्रोह केला? तर रामजी सिरसाट यांचा विद्रोह या ठिकाणी आहे. खानदेशमध्ये जर आपण बघितलं तर कोणाचा विद्रोह आहे? तर भीमा नाईकचा या ठिकाणी विद्रोह आहे. मुंबईमध्ये कोण आहे? तर गुलबार दुबे या ठिकाणी आहे आणि नाशिक पेठ आहे. नाशिकमधलं पेठ जर आपण बघितलं तर कोणतं आहे? तर भगवंतराव निळकंठराव यांनी या ठिकाणी विद्रोहाचं नेतृत्व इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या, कोल्हापूरची जोडी आपण जोडली बघा रामजी शिरसाट पहिल्या नंबरवर बघा. दुसरं म्हणजे अ मध्ये जर आपण बघितलं तर रामजी शिरसाटची जोडी इथं जोडली. म्हणजे लगेचच लक्षात येतं, की पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आहे. म्हणून मी तुम्हाला सातत्याने हे सांगतोय, की जोड्या-जुळवाचा प्रश्न आला, की तो व्यवस्थित फक्त अभ्यासणं म्हणजे तो व्यवस्थित पाहणं गरजेचं बघा. ह्याच्यामध्ये सिली मिस्टेक होऊ द्यायचं नाही. सिली मिस्टेक पण याच्यामध्ये होतात लक्षात घ्या. कंबाईनच्या पेपरमध्ये रिझल्ट देण्यामागचं एकच महत्त्वाचं कारण आहे, जे विद्यार्थी रिझल्ट देतात किंवा जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात, त्यांच्या सिली मिस्टेक 0 असतात लक्षात घ्या. आणि आपले जे काही रिझल्ट जातात ना, ते सिली मिस्टेकमुळे जातात. अभ्यास सर्वच लोकं करतात लक्षात घ्या. परंतु सराव करणं गरजेचं आहे. सराव आपला व्यवस्थित राहत नाही आणि त्या दिवशीचं टेम्परामेंट जे आहे, ते आपलं या ठिकाणी ठेवणं गरजेचं राहतं हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर या पद्धतीचं बघा कोल्हापूर जर आपण बघितलं रामजी सिरसाट आहे. खानदेश भीमा नाईक या ठिकाणी. भीमा नाईकचं बद्दल अजून मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. तर भीमा नाईक साहजिकच आदिवासी या ठिकाणी आहे, परंतु याच्यासोबत कजार सिंह यानं पण या ठिकाणी विद्रोह केल्याचं एकंदरीत दिसून येतं. कजार सिंहनं पण भीमा नायकाच्या सोबत या ठिकाणी खानदेशच्या विद्रोहाचं नेतृत्व केलं आणि लक्षात घ्या खानदेशच्या विद्रोहाचं वैशिष्ट्य असं राहिलं, की या विद्रोहामध्ये सुमारे या विद्रोह जर आपण पाहिलं, तर या विद्रोहामध्ये 400 भिल्ल महिला देखील सहभागी या ठिकाणी इथं होत्या, असं एकंदरीत पाहायला भेटलं. सुमारे 400 भिल्ल महिला या विद्रोहामध्ये सहभागी या ठिकाणी झाल्या होत्या. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मुंबईमध्ये गुलबार दुबे आहे. तर गुलबार दुबेचं नाव लक्षात घ्या. मुंबईमध्ये काय नेमकं झालं होतं बघा. मुंबईमध्ये पाहायला असं भेटतं, की शिपायांची बैठक या ठिकाणी झाली. गंगाप्रसाद नावाचा शिपाई होता बघा. तर त्या गंगाप्रसाद नावाच्या शिपाईच्या घरी एक बैठक झाली आणि ज्यामध्ये ठरलं गेलं, की ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी आहे, तर त्या दिवाळीमध्ये 1857 चा विद्रोह आपण करायचा, असं ठरलं गेलं. मात्र त्या दिवाळीमध्ये विद्रोह करण्याची बातमी हे इंग्रजांच्या कानी पडली आणि इंग्रजांनी त्या गंगाप्रसादच्या घरावर या ठिकाणी छापा मारला. त्यामध्ये या ठिकाणी गुलबार दुबेला अटक इथे या ठिकाणी करण्यात आलं आणि नंतर गुलबार दुबेला आधी त्याला आता जन्मठेपेची फाशीची शिक्षा झाली नंतर ती कमी केली. मग नंतर जन्मठेपेची शिक्षा झाली आणि मग या गुलबार दुबेला अंदमान निकोबार जे आहे, तर त्या अंदमान निकोबार मध्ये इथे या ठिकाणी पाठवल्याचं एकंदरीत दिसून येतं. गंगाप्रसादला तर तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा झाली होती. मात्र गुलबार दुबेला जन्मठेप देऊन त्याला अंदमान निकोबारमध्ये इथे या ठिकाणी पाठवलं गेलं. हा पण मुद्दा लक्षात घ्या. नाशिकमध्ये भगवंतराव निळकंठराव जे कोळी समाजाचे या ठिकाणी राजे होते. आता कोळी राजे भगवंतराव निळकंठराव असं म्हटलं जातं. नाशिकमध्ये पेठ आहे. पेठ सुरगाणा नावाचा प्रांत आहे. तर त्या पेठ सुरगाणा प्रांताचे हे राजे होते. त्या भगवंतराव निळकंठराव यांनी या प्रकारचा 1857 चा उठाव इथे या ठिकाणी केला. जामखिंडी पण विचारलं जातं बघा. जामखिंडीमध्ये आप्पासाहेब होते लक्षात घ्या. आप्पासाहेब पटवर्धन यांनी जामखिंडीमध्ये विद्रोहाचं नेतृत्व इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातात लक्षात घ्या. ठीक आहे ना? म्हणजे तुम्ही मला हे सांगायचं येत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, खास करून कंबाईनच्या पेपरची तयारी करताना, तुम्ही काय करत चला, की 1857 च्या उठावात महाराष्ट्राचं काय योगदान आहे आणि त्या भागातले कोण-कोण महत्त्वाचे नेते होते, त्यांच्याशी संबंधित एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी पहा. कादीर खान होता बघा, कादीर खान, विलायत खान हा नागपूरच्या विद्रोहाचा नेता होता आणि हिपलॉप स्टीफन यानं तो विद्रोह इथे या ठिकाणी मोडून काढला होता. हवेमध्ये दारूचे फुगे उडवण्याचा प्लॅन इथे या ठिकाणी होता. अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळून जाते. चलो नेक्स्ट क्वेशन आपण पाहूया बघा. वनसेवा 2017 चा क्वेशन आहे बघा. वनसेवा 2017 1924 मध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण होते? या पद्धतीचा प्रश्न आहे. 1924 मध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण या ठिकाणी होते? या प्रकारचा प्रश्न आहे. आता हे तर लक्षात आलं पाहिजे 1924 विचारले आणि त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवा 1924 च्या काळामध्ये मुंबई प्रेसिडेन्सी ही गुजरात पण त्याच्यामध्ये समाविष्ट होता. ठीक आहे ना? आणि हे कळलं पाहिजे. मुंबई आणि गुजरात हे वेगळे कधी झालेले आहेत तर आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर गुजरात या ठिकाणी वेगळा झालेला आहे आपल्यापासून. लक्षात घ्या
तर या पद्धतीचं आपल्याला पाहायला भेटतं 1924 म्हणजे गुजराती कोणतरी व्यक्ती आहे का? हे पण लक्षात घेणं गरजेचं इथे या ठिकाणी राहतं. मग आता बघा मास्टर तारासिंग जर आपण बघितलं, तर मास्टर तारासिंग यांचं काय बरं योगदान आहे? यांच्या नावावरूनच लक्षात येतं, की हे शीख समुदायाचे आहे. हे तारासिंग म्हटलं तर शीख समुदायाचे आहे. एक मोठे नेते होऊन गेले बघा. अकाली दल जेव्हा स्थापन झालं, त्या अकाली दलाचे एक मोठे नेते या ठिकाणी होऊन गेले मास्टर तारासिंग पंजाबमधले होते. त्यांचा आणि बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा तसा काही दुरान्वये संबंध नव्हता बघा. नारायण मल्हार जोशी जर आपण बघितलं, हो महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, महाराष्ट्राचं नाव आहे. मात्र नारायण मल्हार जोशी हे कामगार चळवळीमध्ये महत्त्वाचं मोठं नाव या ठिकाणी होतं. ते लक्षात असू द्या. नारायण मल्हार जोशींचं कामगार चळवळीतलं काय महत्त्वाचं योगदान? तर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना या ठिकाणी केली. इथे लिहितो बघा मी, सोशल सर्व्हिस लीग जी आहे, तर त्या सोशल सर्व्हिस लीग जे आहे, तर त्या सोशल सर्व्हिस लीगची स्थापना यांनी केली. कधी केली ती आहे 1911 ला केलेली आहे, हे लक्षात घ्या. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा नारायण मल्हार जोशीशी संबंधित. नारायण मल्हार जोशी अजून काय बरं इम्पोर्टंट आहे, तर हे पहिले कामगारांचे प्रतिनिधी म्हणून इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये भारताचं नेतृत्व करण्यासाठी गेले होते. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर गोलमेज परिषदेमध्ये नारायण मल्हार जोशी यांनी कामगारांचं नेतृत्व केलं होतं. त्या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आचार्य नरेंद्र देव कोण आहेत बरं? आचार्य नरेंद्र देव. तर लक्षात घ्या हे एक महत्त्वाचे समाजवादी नेते या ठिकाणी राहिलेले आहेत. आचार्य नरेंद्र देव. तर लक्षात घ्या आचार्य नरेंद्र देव, मीनू मसानी आणि त्याचबरोबर जयप्रकाश नारायण. ठीक आहे ना? बघा नाव काय-काय लिहितो मी जे-पी म्हणजे जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि त्याचबरोबर मीनू मसानी. तर हे 3 लोकं जे होते हे खूप महत्त्वाचे नेते आहेत. यांनी त्या ठिकाणी काँग्रेस समाजवादी पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केल्याचं एकंदरीत दिसून येतं. काँग्रेस समाजवादी पक्ष कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे माहिती आहे का? काँग्रेस समाजवादी पक्ष जो आहे हा 1934 साली या ठिकाणी स्थापन झालेला आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता आचार्य नरेंद्र देव, जे नारायण आणि मीनू मासानी या तिघांनी मिळून काँग्रेस समाजवादी पक्ष 1934 ला स्थापन केला. राम मनोहर लोहिया वगैरे हे सगळे नंतर आलेले आहेत बघा. ठीक आहे. तर हे तिघ जण काँग्रेस समाजवादी पक्षाचे फाउंडर मेंबर या ठिकाणी आहेत. आता हे याचे अध्यक्ष होते का तर राइट आन्सर काय तर विठ्ठलभाई पटेल हे याचं राइट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. ते या ठिकाणी काय होते, तर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी होते. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना? या पद्धतीचे हे महत्त्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी लक्षात या ठिकाणी ठेवा. पुढचा मुद्दा आपण इथं पाहूया बघा. एएसओ मुख्य परीक्षा 2017 चा क्वेश्चन आहे बघा. एएसओ मुख्य परीक्षा 2017 चा हा या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला दिसतो. पुढीलपैकी विजोड जोडी ओळखा. या पद्धतीचा प्रश्न आहे. विजोड जोडी ओळखा. आता बघा काय होतं, नेमकं असे प्रश्न विद्यार्थ्यांना थोडेसे कठीण जातात. कारण विद्यार्थ्यांना यामध्ये कोणाची निवड करायची ते नीट समजत नाही. तर असे प्रश्न जेव्हा येतात ना, तेव्हा लक्षात घ्या काय करायचं असतं, तर यामध्ये आंतरसंबंध तपासायचा असतो. यामध्ये या ठिकाणी आंतरसंबंध तपासायचा म्हणजे कोणाशी कनेक्ट कुठे काय आहे का? ते संबंध तपासायचे असतात. आता बघा मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शंकरशेठ, अब्दुल रसूल आणि सिद्धप्पा कांबळी हे नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता बघा मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल ही नावं जर आपण बघितली, तर ही कुठली नावं आहेत बरं? लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे, की सविनय कायदेभंग चळवळ ही महात्मा गांधींनी जेव्हा या ठिकाणी सुरू केलेली होती, तेव्हा सविनय कायदेभंग चळवळीमधले हे नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि लक्षात घ्या सोलापूरमध्ये या लोकांनी मोठ्या प्रमाणावर विद्रोह घडवून आणला होता. असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा ही नावं आपण अभ्यासतो. अब्दुल रसूल हे पण या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी इथं होते. सिद्धप्पा कांबळे हे काय होते? तर सिद्धप्पा कांबळे हे मुख्यतः कर्नाटकमधले आहेत लक्षात घ्या. यांनी अ, हे बॉम्बे म्युनिसिपलचे या ठिकाणी म्हणजे मुंबई विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र सविनय कायदेभंग चळवळीमध्ये यांचा तसा रोल या ठिकाणी नव्हता हे लक्षात घ्या. त्यामुळे मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल हे एक आंतरसंबंध यांच्यामध्ये स्थापित होतं. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये यांचा सहभाग इथे या ठिकाणी राहिला होता. त्यामुळे यामध्ये विजोड जोडी काय आहे तर सिद्धप्पा कांबळी हे नाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. हे
आपल्याला या ठिकाणी कर्नाटकमधल्या या ठिकाणी पाहायला भेटतात. तर मुंबई म्युनिसिपलचे या ठिकाणी ते सदस्य या ठिकाणी भेटले होते. मात्र या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरच्या विद्रोहामध्ये यांचा सहभाग इथे या ठिकाणी नव्हता. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यामुळे विजोड जोडीमध्ये सिद्धेश्वर कांबळी हे आपलं राइट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पुन्हा आला बघा वनसेवा मुख्य परीक्षा 2016चा प्रश्न आहे आणि यामध्ये आपल्याला पुन्हा जोड्या जुळवा या टॉपिकचा प्रश्न इथे या ठिकाणी आल्याचं दिसून येतं. आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे योग्य जोड्या जुळवा. वनसेवा मुख्य परीक्षेचा आहे बघा. आता बघा यामध्ये दिलेलं आहे सत्तू नाईक, उमाजी नाईक, दौलतराव नाईक आणि चतुरसिंह नाईक. साहजिकच हे जेव्हा आपण वाचतो आणि समोर इथं सातारा, कोरेगाव, पुरंदर आणि सासवड असं नाव आहे. आता लक्षात घ्या, हे जेव्हा आपल्याला लक्षात असं येतं, की हे काय आहे, हे कशावर विचारलेला आहे प्रश्न. म्हणजे हे समजलं पाहिजे बघा, की प्रश्न जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात आलं पाहिजे हा प्रश्न कशावर विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, रामोशी विद्रोह जो आहे ना, इथे लिहितो बघा मी. रामोशी विद्रोह जो आहे, तर त्या रामोशी विद्रोहावर हा प्रश्न विचारल्याचं एकंदरीत दिसून येतं. आपल्याला माहिती आहे, की इयत्ता 11वीचं पुस्तक लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं पुस्तक आहे बरं का. अजूनपर्यंत जे कोण विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वीचं जुनं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक वाचलं नसेल ते वाचून घ्या मित्रांनो. किमान नजरेखालनं तरी घाला. कारण काय बरं का, कंबाईनच्या पेपरमध्ये, वनसेवेच्या पेपरमध्ये ज्या सरळ सेवा आणि ज्या ग्रुप बीच्या, ग्रुप सीच्या पेपर आहेत, त्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या 11वीच्या पुस्तकावर आधारित काही प्रश्न असतात. 2-3 प्रश्न तर या ठिकाणी असतात. म्हणून ते व्यवस्थित होतं. तर रामोशी विद्रोहाशी संबंधित हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर बघा मी सांगितलं तुम्हाला, की एखादी जोडी जुळली, की तुम्हाला इथे या ठिकाणी चान्सेस वाढतात, की राइट आन्सर जास्तीत जास्त ॲक्युरेट देण्याच्या संदर्भात. आता बघा यातलं सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे उमाजी नाईक आपल्याला पाहायला भेटतात. उमाजी नाईक जर आपण बघितलं तर कुठले होते? पुरंदरचे होते माहिती लगेच आपल्याला आहे ना. तर भिवडी हे गाव त्यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. भिवडी आहे पुरंदर तालुका जो आहे पुण्यातला, त्यामध्ये भिवडी हे गाव आहे बघा, जे उमाजी नाईकांचं जन्मगाव इथं मानलं जातं आणि आपल्याला माहिती आहे पुरंदरच्या किल्ल्याचे ते या ठिकाणी किल्लेदार देखील त्यांच्या वडिलांनी ते या ठिकाणी होतं. म्हणजे पुरंदर हे या ठिकाणी उमाजी नाईकांची जोडी इथं लागली. आता बघू आपण ब मध्ये तिसरी जोडी कुठे आहे? तर 2 ठिकाणी बघा. 2 ठिकाणी तुम्हाला ह्या जोड्या इथे या ठिकाणी दिसतात. म्हणजेच लक्षात येतं, की ए तर याचं उत्तर नाहीये 1 आणि 4 पण याचं उत्तर नाही. तर 2 आणि 3 मध्ये आपल्याला इथे या ठिकाणी खेळायचं आहे. आता बघा, चला उमाजी नायकांच्या जोडीने आपलं समाधान नाही होऊ शकत, योग्य उत्तर देऊ शकत नाही. परंतु सत्तू नाईक येतो बघा. 11वीच्या पुस्तकामध्ये सत्तू नाईक बद्दल दिलेलं आहे. सत्तू नायकांच्या अधिपत्याखाली सुरुवातीला रामोशी लोक या ठिकाणी संघटित झाले आणि त्या सत्तू नायकांच्याच नेतृत्वाखाली सुरुवातीला उमाजी नाईक त्यांच्याच टोळीमध्ये या ठिकाणी होते. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. मग हे सत्तू नाईक कुठले होते बरं? तर हे सत्तू नाईक या ठिकाणी सासवडमधले होते. आपल्या 11वीच्या पुस्तकामध्ये आहे बघा यांचा संदर्भ. मग आता ही जोडी जुळते का आपली? सत्तू नाईक सासवड. तर अ मध्ये चौथं कुठे आहे? तर इथे आहे. तर लगेच लक्षात आलं याच पर्याय क्रमांक 3 हे आपलं राइट आन्सर आहे. दौलतराव नाईक हे या ठिकाणी कोरेगाव मधले आहे आणि चतुरसिंह नाईक हे सातारा मधले आहे. तर अशा पद्धतीने उमाजी नाईक रामोश्यांचा विद्रोह हा पुरंदरमध्ये उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली, सत्तू नाईकांच्या नेतृत्वाखाली सासवडमध्ये, दौलतराव नाईकांच्या नेतृत्वाखाली कोरेगावमध्ये आणि चतुरसिंह नाईकच्या नेतृत्वाखाली सातारामध्ये रामोशी विद्रोह झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर या ठिकाणी करा. म्हणजे विद्रोहावर प्रश्न येतात लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर कोळी विद्रोह पण लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे कोळी विद्रोह नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आहेत. अ, तर ते पण तुम्हाला थोडंसं या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर रामोशी विद्रोहावर येतं, तर कोळी विद्रोहावर पण विचारलं जाऊ शकतात. ठीक आहे ना. भिल्ल विद्रोहावर या ठिकाणी विचारलं जाऊ शकतात. हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा जोड्या जुळवा. बघा इथं आले बघा. सगळे उठावच आलेत बघा. एएसओ पूर्व परीक्षा 2016 चा पेपर आहे बघा. यामध्ये काय भिल्लांचा उठाव, कित्तूरचा उठाव, साताऱ्याचा उठाव आणि सौराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा उठाव. म्हणजे टॉपिक कुठला आहे बघा? 1857च्या उठावाआधी झालेले इंग्रजांविरुद्धचे विद्रोह. तो टॉपिक आपण इथे या ठिकाणी पाहतोय. या टॉपिकशी संबंधित आपल्याला इथे या ठिकाणी जोड्या जुळवा असा प्रश्न विचारलाय. आता बघा यातला सर्वात लोकप्रिय म्हणजे काय तर कित्तूरचा उठाव. बघा कित्तूरचा उठाव म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे, त्या विद्यार्थ्यांना कित्तूरचा विद्रोह माहीत नाही. त्यांचा कार्यक्रम थोडासा अवघड होऊन जातो बरं का. कारण बघा कित्तूरचा विद्रोह बऱ्याचशा पुस्तकांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. काय नेमका होता कित्तूरचा विद्रोह? तर
शिवलिंग रुद्र नावाचा इथे एक महत्वाचा शासक या ठिकाणी होता आणि त्याची पत्नी होती राणी चेन्नम्मा. ठीक आहे ना, राणी चेन्नम्मा ही त्याची पत्नी या ठिकाणी होती. इंग्रजांनी काय केलं तर 1813 ला या ठिकाणी आपल्या सर्वोच्चतेचा दावा भारतामध्ये सिद्ध केला लॉर्ड हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये आणि त्यानंतर भारतातील एक-एक संस्थान गिळंकृत करण्याचा कार्यक्रम हा इंग्रजांनी या ठिकाणी आखला आणि मग त्यामध्ये कित्तूरचा विद्रोह एकूण साधारणतः 1824 ते 1832 या दरम्यान इथे या ठिकाणी झाला. 1824 ते 1832 कित्तूरचा विद्रोह या ठिकाणी झाला. तर तर इथे पाहायला असं भेटतं, तर हा जो शिवलिंग रुद्र नावाचा जो राजा होता त्याला अटक केली गेली. त्यानंतर मग त्याची जी पत्नी होती तिचं नाव लक्षात घ्या राणी चेन्नम्मा. ठीक आहे ना. यांच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारलेला. राणी चेन्नम्मा यांनी या ठिकाणी या विद्रोहाचं नेतृत्व केलं. त्यानंतर राणी चेन्नम्माला इंग्रजांनी काय केलं, विल्यम बेंटिंक होता बघा. 1829-28 ला त्याला अटक केलं आणि 1829 ला तिचं त्या कित्तूरच्या तुरुंगातच या ठिकाणी निधन झालं. त्यानंतर राणी चेन्नम्माचा एक विश्वासू साथीदार किंवा तिचा सहकारी या ठिकाणी होता, ज्याचं नाव होतं रायप्पा. मग या रायप्पानं काय केलं, या विद्रोहाचं नेतृत्व नंतर इथे या ठिकाणी चालवल्याचं इथं या ठिकाणी दिसून येतं. तर खूप महत्वाचा मुद्दा राणी चेन्नम्मा आणि रायप्पा. तर बघा कित्तूरचा विठाव हा 1824 च्या दरम्यान या ठिकाणी झाला. बघूया आपण जोडी जुळते का? ब विचारलंय, ब मध्ये तिसरा पर्याय बघा एकाच ठिकाणी आहे, आहे की नाही? तर लक्षात घ्या असे प्रश्न आहेत बघा. तर हे खूप सोपे प्रश्न जातात. सर्वात माहीत असणारं नाव पाहायचं आणि त्याची जोडी जुळवायचा प्रयत्न करायचा. 4 पैकी एक जोडी जुळली तर 50% जास्त चान्सेस तुमचे होतात. कधी-कधी डायरेक्ट उत्तर पण निघतं. कधी-कधी 2 पर्याय तरी तुम्ही या ठिकाणी एलिमिनेट इथे या ठिकाणी करू शकता. ठीक आहे ना? त्यामुळे हे करत चला खास करून अशा कंबाईनच्या पेपरमध्ये. ठीक आहे. तर कित्तूरचा उठाव अशा प्रकारचा आहे. तर लगेच लक्षात येतं, की येस पर्याय क्रमांक 2 हे राइट आन्सर. मग भिल्लांचा विद्रोह कधी झाला? तर भिल्लांचा विद्रोह 1818 ते 1831 च्या दरम्यान. साताऱ्याचा विद्रोह हा या ठिकाणी पाहायला भेटतो. 1841 ला साताऱ्याला आपल्याला माहिती आहे प्रतापसिंह महाराज जे आहेत त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं. त्या दत्तकाला तो दत्तक वारसा नामंजूर इंग्रजांनी केला. त्यामुळे रंगोबापू गुप्ते जे आहेत हे विदेशामध्ये लंडनला या ठिकाणी जातात. 13 वर्ष तिथे राहतात. त्यानंतर भारतात येऊन विद्रोह या ठिकाणी करतात. तर 1841 पासून तो साताऱ्याचा विद्रोह 1857 पर्यंत इथे या ठिकाणी झाला होता असं दिसून येतं. आणि सौराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे उठाव हे आपल्याला पाहायला भेटतात 1800 16 पासून ते 1832 पर्यंत हे आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतात. तर या पद्धतीचे हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात आलं. जोड्या जुळवाचं वैशिष्ट्य एक जरी जोडी जुळली, की आपण योग्य उत्तरापर्यंत लवकर या ठिकाणी पोहोचतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा क्रांतिसिंह नाना पाटलांवर प्रश्न इथे विचारलेला आहे. ठीक आहे ना. तर एएसओ मुख्य परीक्षा 2016 चाच पेपर आहे. त्यामधला हा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. की क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारच्या सांगली गटाचं नेतृत्व कोणाकडे होतं? आता लक्षात घ्या क्रांतिसिंह नाना पाटील जर आपण बघितलं, तर यांचं महत्वाचं योगदान 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं. स्वातंत्र्याच्या चळवळ आपण जेव्हा अभ्यासतो, तेव्हा 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतं. एक म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं, की यांनी सविनय कायदेभंग चळवळ जो आहे, तर त्या सविनय कायदेभंग चळवळ या चळवळीमध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या साताऱ्यामध्ये यांचं कार्य मोठ्या प्रमाणावर राहिलेलं आहे. राणीताई कदम नावाच्या एक महिला या ठिकाणी होत्या. त्यांनी साताऱ्यामध्ये जंगल सत्याग्रह जो आहे, शिराळा या भागामध्ये जंगल सत्याग्रह घडवून आणला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या माध्यमातून. त्यानंतर 1942 ला जेव्हा या ठिकाणी महात्मा गांधींनी चले जावची भूमिका घेतली होती इंग्रजांच्या विरोधात, छोडो भारत आंदोलन या ठिकाणी आणलं. तेव्हा या ठिकाणी भारतामध्ये अनेक ठिकाणी प्रति सरकार जे आहे, तर ते प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते, असं एकंदरीत दिसून येतं. मग हे प्रति सरकार कुठे होतं? तर साताऱ्यामध्ये होतं. लक्षात घ्या हे पॅरलल गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये होतं क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली. आणि या पॅरलल गव्हर्नमेंटचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं? तर हे दीर्घकाळ चाललेलं पॅरलल गव्हर्नमेंट होतं. गांधी आले, गांधींनी सांगितलं सरकार बंद करा, पॅरलल गव्हर्नमेंट बंद करा. तरी देखील क्रांतिसिंह नाना पाटलांनी ते गव्हर्नमेंट या ठिकाणी बंद केलं नव्हतं. 1946 पर्यंत ते गव्हर्नमेंट या ठिकाणी चालू होतं.
हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रति सरकारच्या माध्यमातून तुफान सेना, अझात दस्ता यांची स्थापना या ठिकाणी केली गेली होती. सेवादल स्थापन केलं गेलं होतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला असं भेटतं, की या पॅरलल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून गांधी विवाह पद्धती देखील या ठिकाणी सुरू केल्या गेल्या होत्या. लोक अदालतची स्थापना यांच्याच माध्यमातून करण्यात आली होती. असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर प्रश्न विचारलाय, की सांगली गटाचं नेतृत्व कोणाकडे होतं? की प्रति सरकारच्या सांगली गटाचं नेतृत्व कोणाकडे होतं? वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पांडुरंग बोराटे आणि बापू कचरे. आता लक्षात घ्या, हे तिघं जे होते ना, हे तिघं जर आपण यांचं बघितलं, तर हे साताऱ्यामधलेच आहे बघा. यशवंतराव चव्हाण जर आपण बघितलं साताऱ्यामधल्या कराडमधले आहे, है की नाही? साताऱ्यामधल्या कराडमधले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. कराडचं पाणी आपण पाहतो बघा. तर हे यशवंतराव चव्हाण, पांडुरंग बोराटे, बापू कचरे साताऱ्याचे आहेत. इथं विचारा सांगली गटाचे. सांगलीचे मुख्यमंत्री पण हे राहिलेले बघा वसंतराव पाटील. वसंतराव पाटील जे आहे हे सांगलीच्या या ठिकाणी होते. मुख्यमंत्री पण राहिले ते. तर ते वसंतदादा पाटील हे सांगली गटाचं नेतृत्व यांच्याकडे या ठिकाणी होतं. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. मला ठीकसे डेट आठवत नाही, पण 1983-82 च्या दरम्यान हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आता आपण इथं पाहूया. आता बघा या प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी दिसून येतो. एएसओ पूर्व परीक्षा 2015 चा प्रश्न आहे. 2015 चा प्रश्न बघा. तर एवढे जुने प्रश्न पाहायचेत का? 2025 ला परीक्षा देतोय आपण, पण 15 चे प्रश्न पाहिजे का? मी म्हणेल हो पाहायचे आहेत. कारण होऊ शकतं हेच प्रश्न रिपीट झाले तर. कारण जनरली काय करतात बघा मुलं, मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघून जातात. परंतु त्याच्याही आधी गेलं पाहिजे. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत जावा आणि हिस्ट्री नेव्हर चेंज. इतिहास बदलत नाही. त्यामुळे त्यातले जे प्रश्न असतील किंवा त्या संदर्भात जर काही घटक असतील, ते जर आपण थोडीशी माहिती घेतलं, तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सहजरित्या येऊ शकतात आणि अशा टॉपिकशी संबंधित जर प्रश्न आले, तर ते तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतात. आता बघा, ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेन्री मारला गेला? कॅप्टन हेन्री कोणत्या युद्धात मारला गेला? अशा पद्धतीचा प्रश्न हा 2015 ला विचारलेला आहे. ठीक आहे ना. 25 ला आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी डिस्टर्ब नाही केला पाहिजे. 15चा प्रश्न 25 ला डिस्टर्ब नाही केला पाहिजे. डिस्टर्ब त्यांनाच होईल जे पी-वाय-क्यूवर काम करत नाही. ठीक आहे ना. आपली हिस्ट्री बाय संतू चव्हाण या ॲप्लिकेशनवर पी-वाय-क्यूच्या खूप साऱ्या बॅचेस आहेत. कंबाईनच्या आहेत, राज्यसभेच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. कंबाईनच्या आणि राज्यसभेच्या बॅचेस आहेत त्यामध्ये. वनसेवा, कृषी वगैरे सगळं त्याच्यामध्ये ॲड आहे. तर ती जर जॉइन करायची असेल तर जरूर करा. ठीक आहे ना. सध्या आपण अ, त्या बॅचेसमध्ये भरपूर डिस्काउंट पण तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. बघा अंबापाणी, नांदगाव, नांदूर, शिंगोटे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पेठ सुरगडा अशा प्रकारच्या. आता ही ठिकाणं कुठली आहेत बरं? तर ही ठिकाणं सारीच्या सारी जर आपण बघितली, तर ही नाशिकमधली आहे लक्षात घ्या. नाशिक जिल्ह्यातील ही ठिकाणं आपल्याला पाहायला भेटतात आणि 1857 च्या उठावामध्ये अ, अ, आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी इथं विद्रोहाचं नेतृत्व या ठिकाणी केलं होतं, असं आपल्याला दिसून येतं. अंबापाणी जर आपण बघितलं, तर अंबापाणी याचं नेतृत्व कोणी केलं होतं? अंबापाणी या ठिकाणी भीमा नाईक होता लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर भीमा नाईक हा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. अंबापाणीचं नेतृत्व इथे या ठिकाणी करताना भीमा नाईक इथे या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर नांदगाव जर आपण इथं पाहिलं तर बाबूराव शेडमाडे. बाबूराव हे नाव लक्षात घ्या. बाबूराव शेडमाडे ही एक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर यांचं या ठिकाणी शेडमाडे, बाबूराव शेडमाडे हे नांदगावमध्ये 1857 च्या विद्रोहाचे एक नेते या ठिकाणी होते. नांदूर शिंगोटी जर आपण इथं बघितलं, तर या ठिकाणी भागोजी नाईक जो होता, भागोजी नाईक हा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. भागोजी नाईक यानं इथे या ठिकाणी नेतृत्व या ठिकाणी केलं होतं नांदूर शिंगोटे या भागातील विद्रोहाचं आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी पेठ सुरगाणामध्ये आपल्याला भगवंतराव निळकंठराव जे आहे, त्यांचं इथे या ठिकाणी नेतृत्व हे पेठ सुरगाणामध्ये या ठिकाणी होतं. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. आता होऊ शकतं असे जोड्या-जुळवाला प्रश्न येईल. आता प्रश्न काय हेन्री कोणत्या युद्धात मारला गेला? हा प्रश्न इथे विचारलेला आहे. ठीक आहे ना? याचं उत्तर तर देऊ. परंतु असं होऊ शकतं, की चला यांचे हे नावं देऊन यांचं नेतृत्व कोणी-कोणी केलं? त्याच्यावर प्रश्न येईल. मग जर असा प्रश्न आला, तर मग आपण कुठे जायचं?
आहे की नाही? त्यामुळं हे लेक्चर्स वगैरे जे आहेत ना, ते खूप महत्त्वाचे लेक्चर्स आहेत लक्षात घ्या. त्यामुळं गांभीर्यपूर्वक हे लेक्चर पहा आणि तुमचे जे कोण मित्र ज्यांचे कट ऑफ 1-2 मार्क्सने जातात त्यांना पण पाठवा आहे ना आणि आपला YouTube चॅनल जो आहे तो पण या ठिकाणी सबस्क्राईब करा. बघा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावानं YouTube चॅनल आहे आपला. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या नोट्स आणि आपले क्वेश्चन वगैरे घेतले जातात आणि त्याचबरोबर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन आहे आपलं Play Storeवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करा किंवा आपल्या लेक्चर झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या ठिकाणी लिंक देतो. ती लिंक या ठिकाणी तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्ही पण या ठिकाणी त्यातून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये खूप साऱ्या बॅचेस डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. ठीक आहे ना. अंबाबाणेचं नेतृत्व भीमा नाईकांनी केलं. नांदगावचं नेतृत्व बाबूराव शेरमाडेंनी केलं. नांदूर शिंगोटीचं नेतृत्व भागोजी नाईकांनी या ठिकाणी इथं केलं आणि पेठ सुरगाणाचं नेतृत्व भगवंतराव निळकंठराव यांनी केलं. तर आता मुद्दा असा आहे कॅप्टन हेन्ड्री कुठे मारला गेला? तर लक्षात घ्या नांदूर शिंगोटीमध्ये मारला गेला. ठीक आहे ना. नांदूर शिंगोटी जे आहे, तर तिथे या ठिकाणी भागोजी नाईकाच्या माध्यमातून भागोजी नाईक जो आहे, त्या भागोजी नाईकाच्या माध्यमातून इथे या ठिकाणी नांदूर शिंगोटी येथे हा कॅप्टन हेन्री जो आहे, तो इथे या ठिकाणी मारला गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर या पद्धतीचा हा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी इथं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. आता बघा, पुढे जर आपण इथं पाहिलं, तर बघा काय प्रश्न आहे बघा. आता इथं पाहायला असं भेटतं एस-टी-आय मुख्य परीक्षा 2000 अ, 15चा प्रश्न आहे. ठीक आहे ना. एस-टी-आय मुख्य परीक्षा 2015चा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारामध्ये सरकारचे कालखंड कोणता होता? प्रति सरकारचा कालखंड कोणता होता? अशा प्रकारचा प्रश्न आहे साताऱ्यामध्ये. ठीक आहे ना. बघा, आता बघा जे विद्यार्थी या ठिकाणी राज्यसेवेची तयारी करतील ना, तर त्यांनी प्रति सरकार फक्त साताऱ्यातच नका पाहू. भारतात कुठे-कुठे होती? बलियामध्ये होतं, मलकानगिरीमध्ये होतं. कोणाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतं? त्यांची नावं या ठिकाणी माहिती करून घ्या. तर होऊ शकतं अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी विचारला जाईल. आपल्या बॅचमध्ये तर आपण डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे. ठीक आहे ना. आता बघा क्रांतिसिंह नाना पाटीलच्या नेतृत्वाखाली जे पॅरलल गव्हर्नमेंट या ठिकाणी होतं, त्याचा कालखंड काय होता असं विचारलं. आता सांगितलं मी, की साताऱ्याचं पॅरलल गव्हर्नमेंट हे दीर्घकाळ होतं. 1946 पर्यंत चाललेलं होतं. आता 1946 कुठे-कुठे आहे? तर बघा, वरीलपैकी नाही हे तर कट झालं. 1945 इथं दिलंय, त्यामुळं 45 हे पण कट झालं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 यामध्ये हे उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. तर बघा, इथं पण 46 आहे आणि इथं पण 46 आहे. बघा, हिस्ट्रीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा एक गोड गैरसमज आहे. तारखा लक्षात ठेवाव्या लागतात. बिलकुल नाही. तारखा लक्षात ठेवायच्याच नाही. मी जरी इतिहास विषय शिकवत असलो, तरी मी सांगेल तारखा लक्षात कुठल्या ठेवायच्या? मोजक्या ठेवायच्या. ठीक आहे ना. साल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साल, वर्ष, क्रोनॉलॉजी ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. तर हे मुद्दे इथं आपण लक्षात ठेवा. आता 46 ला पॅरलल गव्हर्नमेंट संपलं. आता बघा, इथं दिलं 1 जून 1943 आणि इथं दिलं 1 जून 1944. मला सांगा, महात्मा गांधींची चळवळ 1942 ला सुरू झाली. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पॅरलल गव्हर्नमेंट जर करायचं असेल, क्रांतिसिंह नाना पाटलांना, तर ते 43 ला करतील की 44 ला करतील? 1 वर्ष उशिरा का बरं करतील? माझं म्हणणं हे आहे. 1 वर्ष उशिरा का बरं करतील? तर ते लगेच करतील ना. जर इथं 1943 इथं 43 आणि 44 आहे. तर क्रांतीचं नाना पाटील उशिरा का करतात? कारण 42 ला ऑगस्टमध्ये ही चळवळ सुरू झाली आणि त्यानंतर ती 45 पर्यंत चालली बघा. मग 44 ला संपता-संपता कशाला करतील? त्यामुळे लक्षात घ्या, लगेच करतील ना. म्हणून मग हे लक्षात आलं पाहिजे, की हां, 1 जून सन 1943 ला सुरू केली आणि संपली कधी? तर 1946 ला. हा कॉमन सेन्स थोडासा इथं लावायचा. बघा, मी नेहमी सांगतो तुम्हाला, की शिक्षक लोकं जे आहेत, ते या ठिकाणी तुम्हाला टीचिंग करतात, ते तुम्हाला विषय शिकवतात. तुम्ही तो विषय ग्रहण केल्यानंतर त्याचा अभ्यास या ठिकाणी केल्यानंतर, तो अभ्यास कॉमन सेन्सच्या द्वारे इथं ॲप्लाइड करायचा प्रयत्न करायचा आहे. पेपर सॉल्व्ह करत असताना आपण जो काही अभ्यास केलेला आहे, तो इथे ॲप्लाइड होतोय का? ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे दिलेलं जेवढं काही नॉलेज आहे ना,
ते मिळालेलं ग्रहण केलेलं नॉलेज हे पेपरमध्ये उतरवता आलं पाहिजे. म्हणून कधी-कधी कॉमन सेन्स पण वापरायचा, कधी-कधी एलिमिनेशन मेथड पण वापरायची. कधी-कधी थेट जे वाचलेले आहेत तेच प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे ना? तर या पद्धतीने पर्याय क्रमांक 1 अशा पद्धतीचा हा राइट आन्सर आपण पाहिला. चलो नेक्स्ट क्वेशन बघा. वॉर काउन्सिलचे सभासद व जेथून ते आले होते, त्या ठिकाणांच्या जोड्या लावा. एस-टी-आय पूर्व परीक्षा 2015 चा क्वेशन पेपर आहे बघा. 2015 वॉर काउन्सिलचे सभासद व ते जेथून आले होते, त्या ठिकाणांच्या जोड्या लावा. आता बघा, हा टॉपिक कुठला आहे? 1942 चा आहे लक्षात घ्या. 1942 ची चले चळवळ जेव्हा आपण पाहतो, तेव्हा या चले चळवळीमध्ये वॉर काउन्सिल स्थापन झाले होते. म्हणजे ठिकठिकाणी क्रांतिकारी लोकांच्या तुकड्या निर्माण झाल्या होत्या. ते कुठून आल्या होत्या आणि त्यांनी कोणत्या ठिकाणी विद्रोह केला, याच्या जोड्या इथे या ठिकाणी सांगितलेल्या आहे. ते सभासद ते जेथून आले होते, त्या ठिकाणांच्या जोड्या. आता बघा, जी.व्ही. केतकर, व्ही.व्ही. आठवले, एस.पी. पटवर्धन, व्ही.व्ही. दास्ताने अशा प्रकारचे हे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतात. समोर ते कुठून आले होते त्यांची ठिकाणं या ठिकाणी आहेत. आता बघा, इथं लक्षात घ्या मित्रांनो, की असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, ते 11वी पुस्तकामध्ये पण मिळतील महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित. परंतु 2 अजून महत्त्वाची पुस्तकं मी तुम्हाला जरूर सांगाल कंबाईनच्या विद्यार्थ्यांना. एक म्हणजे कथा स्वातंत्र्याची कुमार केतकरांचं एक पुस्तक आहे. ते तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे, कथा स्वातंत्र्याची. आणि दुसरं एक महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे य.दी. फडक्यांचं 20व्या शतकातील महाराष्ट्र, ज्याचे खंड क्रमांक 1 आणि खंड क्रमांक 2 हे महत्त्वाचे ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतात. तर या 2 ग्रंथांशी आपल्याला थोडंसं अभ्यासणं गरजेचं या ठिकाणी राहतं. लक्षात घ्या, आता यातलं सर्वात ओळखीचं नाव जर आपण बघितलं, तर ते आठवलेंचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, ठीक आहे ना. आठवले जे आहे, तर त्या आठवल्यांचं नाव आपल्याला दिसतं. आठवल्यांचं काय? ते साताऱ्यामधल्या या ठिकाणी होते. हे आपल्याला इथे या ठिकाणी दिसतं. तर बघूया आपण आठवले साताऱ्यामध्ये आहेत. मग या 2 ठिकाणी बघा सातारा इथे या ठिकाणी दिलेला आहे. 2 ठिकाणी सातारा आहे. मग एका ठिकाणचं राहत नाही बघा. व्ही.जी. केतकर तर हे कुठले होते? तर पुण्यामधल्या या ठिकाणी होते लक्षात घ्या. एस.पी. पटवर्धन हे नाव जर आपण बघितलं तर हे रत्नागिरीच्या या ठिकाणी होते. व्ही.व्ही. दास्ताने बघा, दास्तानेंचं नाव आपल्या 11वीच्या पुस्तकामध्ये आहे बघा. तर ते भुसावळच्या या ठिकाणी होते. ठीक आहे ना. तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करतो आणि समोरासमोरच्या जोड्या या ठिकाणी आहे. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी राइट आन्सर आहे. तर बघा, आत्ताच लगेच तुम्ही जर डाउट येत असेल माझा, तर इयत्ता 11वीचं जुनं पुस्तक ज्याच्याकडे आहे, त्या पुस्तकामध्ये जावा, चॅप्टर ओपन करा. त्याच्यामध्ये आठवले आणि व्ही.व्ही. दास्ताने यांचं नाव तुम्हाला दिसून येईल. आहे ना. ते आठवले कुठले आहेत? साताऱ्याचे आहेत. दास्ताने कुठले आहेत? भुसावळचे आहेत. ठीक आहे ना. हे 2 नावं तर तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्ये सापडतील. म्हणून माझं सांगणं तुम्हाला हेच या ठिकाणी राहील. 11वीचं पुस्तक कंबाईनची तयारी करताय, तर 11वीचं पुस्तक जरूर या ठिकाणी वाचून घ्या एकदा. ठीक आहे. अजून पण वेळ नाही गेला. एकदा नजरेखालनं या ठिकाणी काढून घ्या. जर काही नोट्स त्याच्या काढल्या असतील तर अतिउत्तम. त्या परीक्षेला जाण्याच्या पूर्वी या ठिकाणी वाचून घ्या. कारण बघा आता कट ऑफ जो आहे ना, हा कट ऑफ खूप जास्त लागायला लागलाय. याचं कारण आहे राज्यसेवेचा संपूर्ण क्राउड जो आहे हा कंबाईनवर तुटून पडला. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आता राज्यसेवा या ठिकाणी मुख्य परीक्षा आहे. तर ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न अजून विद्यार्थ्यांच्या पचनी पडलेली नाहीये. वास्तविकता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पॅटर्न कुठला पण असू द्या. अभ्यास चांगला असला, की आपल्याला छान पद्धतीने या ठिकाणी त्या परीक्षेला टॅकल करता येतं. पण त्यामुळं पण काय झालं, की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या भीतीमुळं मुलांनी खूप जास्त ताकद लावली कंबाईनच्या पेपरमध्ये. आता ग्रुप सीचा पेपर आहे त्याच्यामध्ये पण खूप जास्त ताकद विद्यार्थी या ठिकाणी लावणारच आहेत. परंतु लक्षात घ्या, पेपर अभ्यास सारेच करतात. माझं म्हणणं हेच आहे, सारेच अभ्यास करतात. फक्त तुमचा सराव कमी पडतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला पी-वाय-क्यूजवर जास्त कमांड मिळवणं गरजेचं आहे या ठिकाणी इथं राहतं. ठीक आहे ना? तर ते व्यवस्थितरित्या या सगळ्या गोष्टी करा. कंबाईनचा पेपर झाला, की लगेच राज्यसेवेची परीक्षा आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये त्याही परीक्षेकडे नजरअंदाज करू नका. होऊ शकतं क्लास 1 ची पोस्ट तुम्हाला राज्यसेवेची मिळेल. कारण मुख्य परीक्षेला कॉम्पिटिशन तेवढी नाही. हे पण या ठिकाणी सांगतो. जी पूर्वी होती, आता तशी कॉम्पिटिशन नसणार आहे. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पहिलाच पेपर 2025 चा असणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीचे हे प्रश्न आपण इथं पाहिले. तर जर का तुम्हाला हे आवडलं असेल लेक्चर, लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनला व्हिजिट देऊन हवी असणारी इतिहासाची बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा. थांबूया, भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.